लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे कधी जमा होणार असा प्रश्न राज्यातील सर्व महिलांना पडला आहे। कारण यावेळी तरी रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचा अर्थातच जुलै महिन्याचा आणि सुरू असणाऱ्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्रित 3000 रुपये जमा होणार का काय। त्यासोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला महिलांची संख्या त्या ठिकाणी कमी होत आहे, कारण अनेक महिलांना अपात्र केलं जात आहे। मग या अपात्रतेमागे कोणतं कारण असणार आहे आणि यासोबतच ई-केवायसी नवीन प्रक्रिया किंवा ज्या महिलांचे पैसे पात्र असून देखील बंद झाले आहेत त्या महिलांनी आता काय किंवा कशा पद्धतीने काय केले पाहिजे ही सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे कोणत्या तारखेला जमा होणार, याचा GR कधी येणार, चला सर्व सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत। तर लाडक्या बहिणींना सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की योजनेअंतर्गत पैशांचे वितरण कधी होईल, तर लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणासाठीचा GR हा येत्या 2 दिवसांमध्ये येणार असल्याची माहिती आहे। म्हणजे साधारणपणे शनिवारच्या आधी लाडकी बहीण योजना हप्ता वितरणाचा GR येतो। आता हा GR वेगळा असतो, कारण पहिलं काय व्हायचं की पहिलं संपूर्ण जो काही निधी आहे तो निधी वितरणाबाबतचा GR यायचा। आता लाडकी बहीण योजना नवीन लेखशीर्षमध्ये आहे, म्हणजेच की 2026 मार्च ते 2027 मार्च पर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये महिला ज्या प्रवर्गातून येत आहे, म्हणजे काय होतं की आपण जेव्हा ई-केवायसी प्रक्रिया केली, ती ई-केवायसी प्रक्रिया करताना त्या ठिकाणी आपल्याला आपला प्रवर्ग निवडायला लावला होता, म्हणजे आपली जात कोणती आहे तो जात प्रवर्ग निवडायला लावला। मग काही महिला त्या ठिकाणी OBC मधल्या होत्या, काही महिला त्या ठिकाणी ओपन मधल्या होत्या, काही महिला SC मधल्या होत्या, काही महिला ST मधल्या होत्या, अशा विविध प्रवर्गातून महिलांनी त्या ठिकाणी त्यांची ई-केवायसी करताना प्रवर्ग निवडला। मग आता सरकारने काय सांगितलं की संबंधित महिला ज्या प्रवर्गातील असेल त्या प्रवर्गासाठी जो सरकारच्या वतीने निधी दिला जातो त्या निधीतूनच लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण करायचे। आणि म्हणूनच त्या ठिकाणी काय झालं की आता प्रत्येक प्रवर्ग जो आहे त्या प्रवर्गातील जी काही महिला पात्र आहे त्याच्यासाठी त्या ठिकाणी निधीचे वितरण केले जाते। मग हा GR कोणता येतो, तो GR येतो जी SC किंवा अनुसूचित जाती प्रवर्गातील जी महिला आहे त्या महिलांसाठीचा GR येतो। इतर त्या ठिकाणी जात प्रवर्गासाठी GR येत नाही, परंतु इतरांना देखील त्या दिवशीपासूनच वितरण प्रक्रिया सुरू होते आणि त्यांच्या खात्यावर देखील पैसे जमा होतात। मग त्या संदर्भातील GR देखील येत्या 2 दिवसांमध्ये येणार आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे देखील जमा होणार आहेत। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती 12 तारखेच्या आसपास वितरण सुरू होईल। आसपास म्हणजे एकतर 13 तारीख किंवा 14 तारीख, शक्यतो 12 तारखेलाच या वेळेचं वितरण देण्याचा सरकारचा त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे आणि 12 तारखेच्या आसपास लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेच्या हप्त्याचे वितरण होईल। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो की अनेक लाडक्या बहिणींचा असणार आहे की पैसे नक्की 3000 रुपये येणार का 1500 रुपये येणार। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, 1500 रुपयांबाबतची सध्याची तरी माहिती आहे। सध्या 3000 रुपये असतील किंवा 2100 रुपये असतील याबाबतची कोणत्याही प्रकारची माहिती नाही, कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नाही, म्हणून सध्या जो तुमच्या खात्यावरती पैसे येतील ते 1500 रुपये येणार आहेत। दुसरा मुद्दा, या महिन्यामध्ये रक्षाबंधन असल्यामुळे त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या महिन्याचे वितरण या महिन्यामध्ये केले जाण्याची देखील शक्यता आहे, परंतु त्याला अजून वेळ आहे। साधारणपणे 25 तारखेच्या आसपास कदाचित सरकार त्या ठिकाणी महिलांना रक्षाबंधनच्या निमित्ताने गिफ्ट म्हणून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे देखील वितरण करू शकते, परंतु त्याबाबतची अधिकृत माहिती नाही, अजून सरकारच्या वतीने चाचपणी प्रक्रिया सुरू आहे। आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्या मुद्द्यावर आपण बोलूया, ते म्हणजे अपात्रता। लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिला त्या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत। साधारणपणे या योजनेअंतर्गत आकडेवारी आता 1,60,70 लाखांच्या आसपास आली आहे, जी सुरुवातीला 2,63 लाख होती, म्हणजे जवळपास 1 कोटींच्या वर लाडक्या बहिणी किंवा महिला लाडकी बहीण योजनेमधून त्या ठिकाणी आता अपात्र झाल्याचे पाहायला मिळत आहे। आणि ही अपात्रता खूप जास्त मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणूनच अनेक लाडक्या बहिणींचे यामध्ये मत आहे की आम्ही सर्व अटी सर्व निकषांमध्ये पात्र असून देखील आमचे पैसे का बंद झाले आहेत आणि नवीन ई-केवायसी कधी सुरू होणार। आता लक्षात घ्या, याबाबत आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांना जेव्हा विचारणा केली तेव्हा त्यांनी एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली की लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्याकरता त्या ठिकाणी आम्ही 6 महिन्यांची मुदत दिली होती। किती मुदत दिली ती? तर 6 महिन्यांची दिली होती का? तर नक्कीच त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना 6 महिन्यांची मुदत दिली होती। मग आता त्यांच्या म्हणण्यानुसार, महिला व बालविकास मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या महिलांनी या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये त्यांची ई-केवायसी केली नाही त्या महिला कोणत्या ना कोणत्या अटीमध्ये किंवा कोणत्या ना कोणत्या निकषांमध्ये बसत नाहीत, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ई-केवायसी केली नाही आणि
त्यामुळे त्यांचे योजनेचे पैसे बंद झाले आहेत। आता याबाबत अधिकची वास्तविकता पाहिली असता अनेक महिलांचं मत होतं की आम्हाला त्या ठिकाणी याची माहिती मिळायला खूप जास्त उशीर झाला। आता उशीर का झाला तर लक्षात घ्या, या योजनेमध्ये सर्वच महिला शहरी आहेत का? नाही। तर का लक्षात घ्या, अनेक महिला ग्रामीण भागातून, दुर्मिळ भागातून, वाड्या वस्त्यावरून आहेत आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचायला खूप जास्त उशीर झाला आणि ही माहिती उशिरा पोहोचल्यामुळे त्या ठिकाणी ई-केवायसी करण्याची मुदत संपून गेली आणि अनेक महिलांचं एक कन्फ्युजन झालं की बँकेची ई-केवायसी आणि लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी एकच असते, त्यामुळे त्यांनी बँकेमध्ये त्यांची केवायसी केली, परंतु लाडकी बहीण योजनेची स्वतंत्र ई-केवायसी करण्याची राहून गेली आणि त्यामुळे अनेक महिलांचे पैसे बंद झाले आहेत। ही देखील बाब त्या ठिकाणी खरी आहे। म्हणूनच वारंवार आम्ही विनंती करतोय की सरकारने एक शेवटची संधी म्हणून लाडक्या बहिणींना अजून 2-3 महिन्यांची मुदत द्यायला हवी किंवा द्यायला हवी होती। आता याबाबत आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी म्हटलं की आता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याबाबतची आम्ही त्या ठिकाणी चर्चा करू। निवेदन ज्या ज्या महिला देत आहेत त्या निवेदनानुसार जर याची संख्या मोठ्या प्रमाणावर असली तर आम्ही त्या ठिकाणी नवीन ई-केवायसी सुरू करण्याबाबतचा विचार करू। लक्षात घ्या, नवीन ई-केवायसी सुरू करण्याबाबतचा विचार करू। याचा अर्थ अद्याप कोणत्याही प्रकारे नवीन ई-केवायसी बाबत अधिकृतपणे घोषणा झाली नाही, अधिकृतपणे अंमलबजावणी देखील झालेली नाही। म्हणूनच या बाबींना अनेकांनी विचारला प्रश्न होता की नवीन ई-केवायसी बाबत अद्याप तरी आपण काहीही बोलू शकत नाही। जर सरकारला वाटलं तर त्या ठिकाणी नवीन ई-केवायसीसाठी लाडक्या बहिणींना संधी मिळू शकते, परंतु अद्याप त्याबाबतची कोणतीही हालचाल सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली नाही। याउलट लाडक्या बहिणींची तपासणी प्रत्येक महिन्याला चालू आहे आणि जसा जसा डेटा येत आहे त्या पद्धतीने लाडक्या बहिणी योजनेपासून अपात्र होत आहेत। मार्च महिन्यापासून अनेक महिलांना पैसे आले नाहीत, अनेक महिलांना जानेवारी महिन्यापासून पैसे बंद झाले आहेत आणि ज्या महिलांचे पैसे बंद झाले आहेत तुम्हाला एकच पर्याय आहे, त्या ठिकाणी तुमच्या तालुका स्तरावर पंचायत समितीमध्ये जाऊन महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्या। त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीने जर तुमचं एखादं डॉक्युमेंट राहिलं असेल किंवा तुम्ही चुकून अपात्र झाला असाल तर त्या ठिकाणी तुमची ई-केवायसी किंवा तुमचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी ते अपलोड करतील त्यांच्या लॉगिन वरून, त्यांच्या पोर्टलवरून आणि तुमचे पैसे कदाचित सुरू होऊ शकतात। अन्यथा ऑनलाईन पद्धतीने सध्या तुमचे पैसे सुरू होत नाहीत। ही देखील बाब त्या ठिकाणी 100% खरी आहे। आता तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेच्या अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील पैसे बंद झाले असतील तर नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून किती अशा महिला आहेत की ज्यांना योजनेचे पैसे बंद झाले आहेत हे आपल्या लक्षात येईल आणि त्या संदर्भात देखील आपण नक्कीच सरकारकडे आपण आवाज उठवूया, जेणेकरून जास्तीत जास्त लाडक्या बहिणी या योजनेच्या लाभापासून वंचित राहता कामा नये याबाबतची आपण दखल घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करून पुढील सर्व महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका।